आणि आता बातमी पुण्यातून येते। पुण्यातील खडकवासला धरणातून रात्री उशिरा 15,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आलेला आहे। खडकवासला धरण साखळी क्षेत्रात पावसाची संततधार सुरूच आहे। तर काल रात्री उशिरा मुळामुठा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात आलाय। 15,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आल्यामुळे नदीपात्रांच्या रस्त्यांवरती मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे। मुळामुठा नदीपात्राच्या रस्त्यावरती पाणी आलं असून नदीपात्रातील रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला। दरम्यान भिडे पूल परिसरात सुद्धा रस्त्यावरती पाणी आल्यामुळे वाहतूक बंद करण्यात आली। पुणे शहरासह खडकवासला धरण साखळी क्षेत्रात गेल्या 2 दिवसापासून मुसळधार पाऊस जो आहे तो पाहायला मिळाला। आज जरी पावसाने विश्रांती घेतली असली तरी खडकवासला धरणाच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झालेली पाहायला मिळाली आणि त्यानंतर काल रात्री उशिरा खडकवासला धरणातून जवळपास 15,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग हा मुळामुठा नदीपात्रात करण्यात आलेला आहे। आणि काल विसर्ग केल्यानंतर नदीकाठच्या नागरिकांना आणि नदीपात्रात जे नागरिक राहतात त्यांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला होता। आणि काल रात्री उशिरा जो पाण्याचा विसर्ग जवळपास 15,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग खडकवासला धरणातून झाल्यानंतर सध्या जो पुणे शहरातला नदीपात्रातला रस्ता आहे तो वाहतुकीसाठी पूर्णपणे जो आहे तो बंद केलेला पाहायला मिळतोय। कारण जे मुळामुठा नदीतून वाहणारं पाणी आहे जे खडकवासला धरणातून विसर्ग केल्यानंतर येतं ते पाणी नदीपात्रातल्या रस्त्यांवरती जमायला सुरुवात झालेली पाहायला मिळते। ही सगळी दृश्य भिडे पुलाच्या नजीक असलेल्या परिसराची आहेत। जो नदीपात्र आहे त्या नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाणी आता आलेलं पाहायला मिळतंय आणि खरं तर जो सतर्कतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला होता या नदीपात्रामध्ये दररोज जे आहे ते पाणी साचतं। ज्यावेळी पाणी सोडलं जाते खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग ज्यावेळी केला जातो त्यावेळी या सगळ्या नदीपात्रात जे आहे ते पाणी येतं आणि हा भिडे पूल ही दृश्य तुम्ही पाहताय भिडे पुलाला देखील पाणी लागलेलं आहे। आणि जर आत्ता तरी पुणे शहरात असू द्या किंवा धरण साखळी क्षेत्रात असू द्या पावसानं कुठेतरी विश्रांती काल रात्रीपासून घेतलेली पाहायला मिळते। पण पुन्हा जर पाण्याचा विसर्ग करण्यात आला तर मोठ्या प्रमाणात या सगळ्या परिसरात पाणी जे आहे ते साठू शकतं। आणि त्याच पार्श्वभूमीवर या नदीपात्रातली म्हणजे कर्वे रोड असेल डेक्कन असेल इकडून कॉर्पोरेशन दगडूशेठ किंवा शनिवारवाड्याला जाणारा जो रस्ता आहे नदीपात्रातला तो पूर्णपणे बंद केलेला जो आहे तो पाहायला मिळतोय। 15,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग जो आहे तो करण्यात आला होता आणि हा जो रस्ता आहे तो आता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद केलेला आहे। पोलीस देखील या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत कारण कुठलीही वाहनं या रस्त्यावरून जाऊ नये। कारण ही दृश्य तुम्ही जी पाहताय पाणी आता नदीपात्रातल्या रस्त्यांवरती जमायला सुरुवात झालेलं आहे। आणि काल रात्री 15,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग केल्यानंतर खडकवासला धरणातलं सगळं जे पाणी आहे ते या मुळामुठा नदीपात्रात येतं आणि प्रशासनाकडून देखील अलर्ट जो आहे तो या सगळ्या नागरिकांना देण्यात आलेला आहे। आज पुणे शहरात देखील पावसाने विश्रांती घेतलेली आहे पण आज देखील येलो अलर्ट पावसाचा या पुणे शहराला खरं तर वेधशाळेकडून देण्यात आलेला आहे। आणि आता या सगळ्या नदीपात्रातली वाहतूक प्रशासनाकडून बंद करण्यात आली आहे। अभिजित पोटे, न्यूज 18 लोकमत, पुणे।